पुण्यातल्या चाकण MIDCचा मुद्दा, त्याच्यावरचे खड्डे, इकडची प्रचंड वाहतूक कोंडी आणि त्यानंतर उद्योजकांनी दिलेला स्थलांतरिताचा विषय, या सगळ्याची दखल घेऊन अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संपूर्ण भागाचा दौरा केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी रस्त्यांची पाहणी केली, उद्योजकांचीही चर्चा केली. तर उद्योजकांना न्याय देणार असल्याचं आश्वासन उदय सामंतांनी दिलं. तर चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बुजवणार असल्याचं सामंत म्हणाले. मान्य झालेल्या रस्त्याचं काम सुरू न करणारे कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होतील असा इशाराही उद्योगमंत्र्यांनी दिला. सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले. याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला. तेव्हा 31 ऑगस्टपर्यंत या इथल्या भागातले खड्डे बुजवण्यात येतील असं देखील उद्योगमंत्री उदय सामंत म्हणत असले तरी जे उद्योजक आहेत ज्यांनी स्वतः इकडनं स्थलांतर होण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर देखील उद्योगमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. चाकणमधले 20 उद्योजक स्थलांतर करणार हे कुणाच्या सुपीक डोक्यातून आलं असा प्रतिसवाल उद्योगमंत्र्यांनीच केला. आजच्या बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं सामंत म्हणाले. एका अर्थी उद्योगमंत्र्यांनी 20 कंपन्या स्थलांतर करणार नाहीत असा दावा केला, मात्र खुद्द उद्योजकांनीच स्थलांतराबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली होती. त्यामुळे आता उद्योगमंत्री हे अप्रत्यक्ष दावे कशाच्या आधारावर करतायत असा सवाल उपस्थित झाला आहे. कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मिटिंगमध्ये 2.25 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली नाही. आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मिटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते, हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं. तेव्हा एकीकडे चाकणचा हा मुद्दा, इथला खड्ड्यांचा मुद्दा, इथल्या वाहतुकीचा मुद्दा चर्चेत असताना तिकडे नगर दक्षिणचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यानं चर्चेत राहिले. राहुरीत सुजय विखे यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्य केलं. नगरमध्ये तब्बल 40,000 कोटी रुपयांची विकास कामं आपण केली, मात्र नगर मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचं सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम विकास कामांवर झाल्याचं विखे म्हणाले. तर त्यांच्या विकास कामांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. आता ट्रम्प येऊन रस्त्याचं काम करणार आहेत का असा प्रतिसवाल रोहित पवारांनी विचारला. तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे. हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन. ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतील, कधी खड्डे पडेल, तुटेल, पण रस्ता होईल आणि परत दुरुस्त करू ना. मला कोणाचाही अपमान करायचा नाही. तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेले तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही. ते डॉक्टर आहेत, ते स्वतःच्या संस्थेमधून डॉक्टर झालेत असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे. आता मनमाड अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही. म्हणजे बघा भाजपचं काय चालू आहे आज. पण एका बाजूला तुम्हीच म्हणता की राजकारणात आल्यानंतर तुमचा मेंदूला थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालाय. तुम्ही राजकारणात आल्यापासून मेंदूला प्रॉब्लेम आलेला नाही, तुम्ही भाजपमध्ये गेल्यापासून तुम्हाला मेंदूला प्रॉब्लेम आलेला आहे. भाजप सोडा, विरोधात या, एकत्रित मस्तपैकी काम करू. मी तुम्हाला अगोदरही बोललो, असा वेडा माणूस एखाद्या देशाचं नेतृत्व करतो आणि इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑइल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला, किंबहुना ज्या प्रमाणात झाला पाहिजे होता त्याच्यात 50% घट आली. क्रूड ऑइलची घट झाल्यामुळे ऑइल रिफायनरीज आपल्या 50% कॅपॅसिटीवर काम करतायत आणि ऑइल रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलला जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलमध्ये कन्वर्ट करतो त्याचा बाय प्रोडक्ट हे डांबर असतं. दुर्दैवाने ऑइल रिफायनरीची
क्षमता कमी झाल्यामुळं, क्रूड ऑइल उपलब्ध कमी झाल्यामुळं डांबर उपलब्धता कमी झाली. तर हे फार मोठं लिंक आहे. तर आता हे कोणाला समजून सांगणार? म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे.